ही बघा ती बल आल्यात, हिंच्या तर सुजल्या असेल तरी बी हरकल्यात. मग तुम्हाला असा फडफडताना मासा दिसणार. मग पिल्या इथं माकडाला चुम्मा द्यालता, वाचला नशीब, नाहीतर माकडाने चुम्मा घेतला असता. तर पोचलो आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचं. कसं काय विशाळ पब्लिक, तर आजचा व्लॉग खतरनाक विशाळ होणार आहे. कारण चौकातल्या पोरांच्या बरोबर मी निघालोय आंब्याला. हे बघा माझी बॅग पण तयार आहे, सोबत फुटबॉल पण आहे. तर आता चौकातली पोरं काय करल्यात बघूया चला. अरे आले काय करते. गाडीवर कोण डबल तिबल गावात तशी बसलेली. पहिला स्टॉप पैजारवाडी जवळच्या घाटात घेतला. वाटत पाण्याची गाडी दिसली. भूषणात टाम्म करून 2 बॉक्स घेतलेत. आम्ही फार्म हाऊसच्या जवळपास पोचलोच होतो. हा आहे फार्म हाऊसकडे जायचा मार्ग. कार्यकर्ते बरोबर पाठी बघायचं. ते हातवर करा रे, गाडीवर करशीला. ही बघा ती बल आल्यात, हिंच्या तर सुजल्या असेल तरी बी हरकल्यात. मला बघा यश फार्म हाऊस, आपल्या मित्राचा फार्म हाऊस आहे. मग काय विषय हार्ड आहे. तर आत्ता आपण आले यश फार्म हाऊस आंबागडमध्ये. बघा आज जेवण बी आम्हीच करणार आहे. शिवाय लागले मामो किधर था? अभी पीछे अभी आया था, अभी आया हमें फार्म हाउस. कैसा लगा आने के बाद? एक नंबर बढ़िया लगा. हाँ खूबसूरत. भूषण पाटील सगळी मॅनेजमेंट भूषण पाटीलने केलेली आहे. बैठ. आज सुट्टी नाही, संध्याकाळी तांबडा पांढरा आहे. ओय वो डॉन कार्यकर्ते आत काय करलेत बघा. भोपळ्यांचा पैलवान महाराष्ट्र केसरी पियुष भोपळे. आपण फार्म हाऊस कसं आहे ते बघा चला. आत आलं की लगेचच विशाळ स्विमिंग पूल दिसतोय. त्यात लगेच पियानं अशी टुबुक करून उडी मारली. मग तुम्हाला असा फडफडताना मासा दिसणार. आता फार्म हाऊसचा व्ह्यू, त्यासोबत माझे फुटबॉलचे स्किल पण बघा. भूषणने मॅगी केली आणि गणेशनं 65ची तयारी केली. आचार्य पिया भोपळे आणि मामूजान. आचार्य पिया वाटला, मला पिया पर्यंत ओळखलाच नाही. काय पिया आणि विकी मसाला वाटत होती. त्यानंतर आम्ही स्विमिंग टँकमध्ये गेलो आणि तिथं आम्ही हँडबॉल हा गेम खेळला. पोरले दंगा करायला लागलेली. कोण ऐकत नसले की आमच्या इथे शिवी घालायची पद्धत आहे. शिवी घातली की पोरं गप बसतात. त्यानंतर पोरं क्रिकेट खेळायला जाऊया म्हटलीत. पण मला गाव फिरायचं होतं, म्हणूनच मी जवळच्या गावात गेलो. फार्म हाऊस जवळ तळवड एक गाव आहे. गाव कसं आहे बघूया आपण चला. गावात जाताना मला असा शेळींचा कळप दिसला. ते बघून मी शेळीला उचलून घेतलं आणि ती पण शांत बसली होती. इथून या गावची सुरुवात होती. गाव एकदम स्वच्छ सुंदर, तसेच लोकसंख्येने पण कमी आहे. जास्त पुढे नाही गेलो कारण माणसं तोंडाकडे बघायला लागली होती. हा बघा MC श्रेयस पोज देऊन उभारला होता. पोरांनी मॅच जिंकलेली म्हणून पोरं अशी कपडे काढून नाचायला लागलेली. आज जेवण चौकातली पोरं करणार. बॉबीचा आता उपास असल्यामुळे बॉबी आता फ्रेंच फ्राईज करायलाय. त्यानंतर गण्या करणार आहे चिकन. त्यांना फ्रेंच फ्राईज कसा करायला बघा चला. एक नंबर झाले भाऊ. उपवास काय लागले कोण पलटाच्या दुबईत ना आम्ही शेप मागवला गणेश भोपळे. चिकन सोडताना बघायला नसतं. काय तर मगाशी आम्ही सिमेंट टँक मध्ये पावलो.
आणि अंड्याने चड्डी काय केल्या माहिती काय केलं चड्डी काय केली तुझी तव्यावर भाजल्या वाळवा चड्डी तव्यावर ठेवल्या हीच काय काय केलं काय माहिती आता चिकन आणि सोडालोय चिकन एक नंबर झाले बॉबी चिकन कसं झालं काय चिकन गणेशचं 1 नंबर वांड आणि मसाला 1 नंबर झालाय आणि कुरकुरीत आणि रमरमीत झाली. आता इकडे चालू करू सगळ्यात आम्ही शाकाहार आहे राईस 1 नंबर झाला 1 नंबर रे 1 नंबर गणेश बाबा 1 नंबर. अरे वा नाथ कोळा ए बघ चिकन तुकडा विशेष सपला रे कडक विषय संपला. खायला का पेढा खायला कर सपला विषय सपला विषय 1 नंबर रे गाणं. पोरं जंगलावर डान्स करायला लागलेली चौकातले आमच्या मास्टर शेफ दुबई अमेरिका इकडनं सगळे आलेली पोरं आहेत आणि बॉबी तुम्ही काय केला आज अहो आम्हाला काय कळलं ना हिने आणलेल्या एवढ्या कांड्या ती म्हणली तळलं तर काय बटाट्याच होती कांड्या आम्ही काय तळलं की बटाट्याचा म्हणून आम्ही गवटलो खाल्ला आणि गवटलो. भूषण तू काय गेलीस आम्ही आता चिकन फ्राय करणार आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि कार असं काय असते काय रस्सा करत तुम्ही करत आहे तुम्हाला दुबईला कशाला घेतले दुबईत करा नाही हो काय तिकडे सगळं इकडे बोलले त्यामुळे इकडे आले कसं तुम्ही काय गेली कांदा कापाय टोमॅटो मदत कांदा नाही खात्यात वाटतं त्याचं चाललं तू काय केलीस बाबा स्पेशल जिरा राईस मामू तू काय केलीस काय ते सगळ्या बाजूने मी आणलेला. तर सरळ बोल जा सरळ बोल मामू काय जरा हळू बोल की सरळ बोल जा सगळ्यांनी बाजून मी आणलेला. तू काय केलीस या सगळ्या जेवण करायला गॅस टाक्यात की नाही त्या 3 गॅस टाक्या मी आणून दिल्या शेड्यूल ऑर्डर घेतलंय काय केलं मसाला आणून दिला मसाला असल्याशिवाय जेवण होणार नाही. कांदा फक्त चिरायचं बाकीचं काय आम्हाला येत नाही. मामा आता आमचा टॅमॅटो चिरायला लागला भूषण आता जेवणाच्या मसाल्याची तयारी करायला लागला. आता आम्ही मस्तपैकी चिकन शिजवायला घेतले. भूषण चिकन असं पळीनं हलवालता. लगेचच ओमनं राईस करायला घेतला. जेवण झालं आणि लगेचच पोरं जेवायला बसली. जेवण कसं झाले ते पोराने नुसतं हातानं खुणवून दाखविलं कारण पोरं एवढे वैतागलेले कुणाच्यात बोलायची आता कॅपॅसिटी नव्हती. जेवलो आणि गाण्याची मैफिल बसली. बघा फार्म हाऊसचा सकाळचा व्ह्यू. फार्म हाऊस मध्ये आम्ही फुल एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही निघालो पावनखिंडला. तर बघा आमची जणू काय लदगरीतून बाहेर पडल्यावर आणि करायला बाय 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 वी एन्जॉयड अ लॉट. मग श्रेयसनं असं फार्म हाऊसचं कुडूप करून दार लावलं. पावनखिंडला जाताना वाटेत कोकण दर्शन पॉइंट मिळते काय ते बघायचं. इथून तुम्हाला देवडे गाव विशाळगड मावळ ठिकाण देवडे नदी व मंदिर हे बघायला मिळेल. मग मी असं लगेच हात बाहेर काढून उभारलो. आता आपण आलो आहे वाघझऱ्याजवळ. याला वाघझरा का म्हणतात कारण इथं वाघ पाणी प्यायला येतात. इथं जास्त करून वाघ पाणी प्यायला यायचे म्हणून याला वाघझरा असं म्हटलं जाते. मग पिल्या इथं माकडाला चुम्मा द्यालता. वाचला नशीब नाहीतर माकडाने चुम्मा घेतला असता. घाटात फोटो काढला आणि पावनखिंडकडे आम्ही निघालो. फायनली आम्ही आता पावनखिंड मध्ये पोहोचलो आहे. पावनखिंड बघूया चला. बुरजावरचा भगवा झेंडा फडकतेला बघून अंगावर काटा आला.
पावनखिंड मध्ये जाण्याचा हा मार्ग. तिथं पोचलो आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. हॉबी पाणी पिऊन कसं वाटलं? हे झऱ्याचं पाणी आहे, एक नंबर पाणी. डोंगरातलं पाणी एक नंबर पाणी, नितळ पाणी आणि स्वच्छ. कुठल्या नाल्याचं नाही, काय नाही, झऱ्याचं पाणी आहे. अरे बाकीचे पोरं कोण आहेत? एक नंबर पावनखिंड एक नंबर. एवढ्यात पावनखिंडीत मी तर पहिल्यांदाच आलोय. पिले अरे तू काय, मला वाटतं 1 किलोमीटर आत आलो असेल की नाही पिले आपण. पिल्या इकडे पिल्या कॅमेरावर घेतो बघ. आलो बघ, आलो बघ. भारी वाटली की नाही? 1 किलोमीटर आता आपण आलो असेल. होय, त्यामुळे याला पावनखिंडीत एवढ्या आत पावसाळ्यात येण्यापेक्षा उन्हाळ्यात येण्याची मजा भारी आहे. थंडीत पडलं काय कोण नाही असं तुला मजा रे. 1 नंबर. फिरलो नसतो नुसतं फार्मासला आलो असतो काय उपयोग. तरी आम्ही 1 किलोमीटर भर तर आत आलो असणार आहे. पोरं आता इथे थांबल्यात. काय करलं बघा पोरं. तुम्ही कधी आला इथं? किती वेळ झाला हा? पावनखिंडीत आज सगळे कार्यकर्ते आलेत. हो काय पूर्वीचा फोन आला काय? वाट व्यवस्थित आहे, पण इथून पुढची वाट काय आम्हाला माहिती नाही. त्यामुळे इथून पुढे काय कोण जायचा प्रयत्न करू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. वीर बाजीप्रभू देशपांडे की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. वीर बाजीप्रभू देशपांडे की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. पावनखिंड मधून परत आम्ही आंबा गावात निघालो. त्या गावात पोहोचल्यानंतर या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. इथे नाश्ता 1 नंबर विषयार्ड होता. आज रात्रीचं जेवण आम्ही थाळीकट्ट्याला करणार आहे. तर थाळीकट्टा कसा आहे बघूया चला. केरली जवळ थाळीकट्टा आहे.
मस्तपैकी जेवलो आणि घरला कल्टी मारली.